होळी म्हटलं की पुरणपोळी आलीच. पण पाहिजे तशी पुरणपोळी जमत नाही. पुरण कोरडा पडतो किंवा चिकट होतो. त्यामुळेच पुरणपोळी ही खूप किचकटीची आणि अवघड वाटतो. तर या सर्व प्रयत्नानंतर आपण पुरणपोळी पाहिजे तशी आपल्याला जमत नाही. त्यामुळे आपल्याला निराशा येतो. तर आज मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आली आहे. अजिबात पुरणपोळी ही बिघडणार नाही. अजिबात पुरणपोळी ही कोरडी पडणार नाही. मस्त टम्म फुगलेली, मस्त अशी लुसलुसीत पुरणपोळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. अगदी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी ओटांनीसुद्धा खाता येणार अशी ही मऊ लुसलुसीत आणि टम्म फुगलेली पुरणपोळी कशी बनवायची, कोणती काळजी घ्यायची आणि सर्व पुरणपोळ्या ह्या अगदी जवळपास 1 ते 1.5 तास मस्त मऊ लुसलुसीत कशा राहणार, ह्या सर्व गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी डाळ शिजवण्यापासून ते पुरण भरण्यापर्यंत, अगदी पोळी भाजण्यापर्यंत सर्व गोष्टी मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथं मी जवळपास ह्या वाटीने 3 वाट्या चण्याची डाळ घेतली आहे. तर आपल्याला चण्याची डाळ ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे. जर तुम्ही चण्याची डाळ आधी भिजत घालत असाल तर जवळपास 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला ही कुकरला लावायची आहे. पण इथं मी डाळ ही भिजत घातली नव्हती, सोबतच स्वच्छ धुवून घेतली आणि लगेच कुकरला लावत आहे. त्यामुळे जवळपास 4 ते 5 शिट्ट्याला मी ही डाळ शिजवून घेत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला डाळ कुकरला लावायसाठी जवळपास मी 1.5 लोटा पाणी टाकलेलं आहे. म्हणजे आपण ज्या वाटीने डाळ मोजली त्या वाटीने जवळपास आपल्याला डबल पाणी टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला त्या डाळीमध्ये जवळपास अर्धा ते पाऊण चम्मच हळद टाकायची आहे. जर तुम्हाला यामध्ये तूप टाकायचं असेल किंवा तेल टाकायचं असेल ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. चला तर मग आपण कुकर लावून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला जवळपास 4 ते 5 शिट्ट्यांसाठी कुकर लावून घेऊया. अगदी आपल्याला मीडियम आचेवर 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायचा आहे. नंतर आपण जोपर्यंत कुकर होतो तोपर्यंत कणिक मळून घेऊया. नंतर आपल्याला या कणकेमध्ये अगदी अर्धा चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच हळद टाकून सर्व साहित्य मी छान एकजीव करून घेतलं आहे. पूर्णपणे कणकेमध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला कणिक छान भिजवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करून आपल्याला कणिक ज्याप्रमाणे आपण रोजची कणिक भिजवतो, जसं पोळ्यांसाठी जो कणकीचा आपण गोळा तयार करतो त्याचप्रमाणे आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे. खूप पातळ पण नको आणि खूप घट्ट पण नको. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी छान असा गोळा तयार करून ठेवला आहे. तर अशा प्रकारे आपली पुरणपोळी ही मऊ लुसलुसीत आणि 1.5 ते 2 तास जवळपास अगदी मऊसूत राहण्यासाठी आपल्याला ह्या कणकेला कसं अगदी स्मूथ आणि मस्त असं चिक्की आणायची आहे. त्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये भिजत घातलेली कणिक ठेवायची आहे आणि जोपर्यंत कणिक पूर्णपणे पाण्यात डुबत नाही तोपर्यंत इथं पाणी टाकायचं आहे. इथं मी जवळपास 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. पाण्याचा हा प्रमाण नाही आहे, फक्त तुम्हाला कणिक पूर्णपणे पाण्यात भिजत ठेवायची आहे. तर अशा प्रकारे पोळी ही मस्त मऊ लुसलुसीत होतो. नंतर इथं आपला कुकर पण तयार आहे. अगदी कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण डाळ चेक करूया की शिजली की नाही. तर अशा प्रकारे आपण इथं बघू शकता अगदी मस्त आपली डाळ छान मऊसूत अगदी सहज हाताने तुटत आहे, म्हणजे इथं आपली डाळ शिजली आहे. नंतर पूर्ण डाळ मी एका चाळणीमध्ये काढलं.
उरलेला आपला खाली गेलेला पाणी हा आपण आमटीसाठी वापरणार आहोत. तर इथं मी ज्या कुकरमध्ये डाळ शिजवली त्याच कुकरमध्ये पुरण आरणार आहे. म्हणजेच आपल्याला भांड्याचा पण पसारा होणार नाही. एकाच भांड्यापासून आपण 2 कामं करणार आहोत. तर अशा प्रकारे इथं मी पुरण एका चाळणीमध्ये काढून घेत आहे. जर तुमच्याकडे पुरण यंत्र असेल तर तुम्ही तो पुरण यंत्रामध्ये पण मॅश करू शकता. जर तुम्हाला मिक्सरला बारीक करायचं असेल ते सुद्धा तुम्ही पुरण मिक्सरला बारीक करू शकता. किंवा जर तुम्हाला पुरण हा वाटण करायचं असेल किंवा वाटायचं असेल ते सुद्धा तुम्ही वाटू शकता. तर अशा प्रकारे मी एका ग्लासाच्या साहाय्याने पुरण छान मॅश करून घेत आहे. तुम्ही अगदी पुरण अगदी गरम असताना मस्त डाळ ही मऊ आणि लुसलुसीत राहतो. त्यामुळे पटकन पुरण आपला मॅश होतो. अजिबात वेळ लागत नाही. त्यामुळे अगदी एखाद्या चमच्याने साहाय्याने, वाटीच्या साहाय्याने किंवा अशा प्रकारे ग्लासाच्या साहाय्याने तुम्ही लवकर पुरण मॅश करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अगदी सहज पुरण आपला छान मॅश होत आहे. चला तर मग इथं आपला सर्व पुरण छान मॅश करून झालं आहे. आपण पुरण आरायला घेऊया. नंतर आपण ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने आपल्याला पुरणासाठी गूळ वापरणार आहोत. म्हणजेच जेवढी डाळ तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचं आहे. जर तुम्ही साखरेचा वापर करत असाल तर प्रमाण हा सारखाच आहे. जेवढी डाळ तेवढा साखर किंवा तेवढाच गूळ. तर आपल्याला अगदी मीडियम आचेवर आपल्याला हा गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे. जसं जसं गूळ वितळणार तसं आपला पुरण हा पातळ होईल. तर अशा प्रकारे आपल्याला अगदी पुरण कंटिन्यू हलवत राहायचं आहे, जेणेकरून पुरण खाली चिपकणार नाही. अगदी मीडियम आचेवर आपल्याला पुरण पूर्णपणे कंटिन्यू हलवत राहायचं आहे. पूर्णपणे गूळ वितळल्यानंतर पुरण आपला खूप पातळ होतो. त्यामुळे घाबरण्याची काही गरज नसतो. जसं जसं आपला पुरण घट्ट होत येतो तसं तसं पुरण छान मऊसूत आणि घट्ट बनतो. तर अशा प्रकारे जवळपास पूर्णपणे पुरण तयार होण्यासाठी 20 ते 25 मिनटं आपल्याला लागतात. इथं तुम्ही बघू शकता पुरण छान घट्ट होत आहे आणि पुरण जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू पुरण कमी आचेवर किंवा मीडियम आचेवर छान हलवत राहायचं आहे, जेणेकरून पुरण चिपकणार नाही. तर इथं पुरण घट्ट होत आलं आहे. नंतर यामध्ये मी अर्धा चम्मच जायफळ आणि अर्धा चम्मच विलायचीची पूड टाकत आहे. तर अशा प्रकारे पुरण जवळपास होतच आलेलं आहे. जर आपल्याला पुरण झालं की नाही हे चेक करायचं असेल तर आपण ज्या चमच्याने पुरण घाटत आहोत तो चम्मच आपल्याला पुरणामध्ये असं उभं करून ठेवायचं आहे. जोपर्यंत चम्मच पडत आहे तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू पुरण हलवत राहायचं आहे. गॅस चालू ठेवायचा आहे. आणि जसं पुरणामध्ये चम्मच उभा राहिला, अजिबात हात न लावता, जर पडत नसेल तर आपला इथं पुरण तयार आहे. तुम्ही बघू शकता मी चम्मच उभा ठेवलेला आहे, अजिबात खाली पडत नाही आहे, म्हणजेच आपला इथं पुरण तयार आहे. तुम्हाला वाटत असेल चमच्याला वर हात पकडून आहेत, तुम्ही बघू शकता अजिबात मी चमच्याला हात पकडून नाही आहे. मस्त इथं आपला पुरण तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे मस्त मऊ लुसलुसीत थंड झाल्यानंतर आपल्याला असं पुरण तयार होतो. पूर्णपणे आपल्याला पुरण थंड झाल्यानंतरच एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर चला तर मग आपण जी कणिक भिजत ठेवलेली होती ती कणिकसुद्धा इथं मी परातमध्ये काढून घेत आहे. आणि आपल्याला या कणकेमध्ये छान थोडं तेल टाकून आपल्याला पूर्णपणे कणिक छान मळून घ्यायची आहे. जर तुम्हाला कणिक थोडी पातळ वाटत असेल तर त्यामध्ये अगदी एखादी चम्मच अगदी छोट्या चमच्याने कोरडं पीठ टाकलं किंवा कोरडी कणिक टाकली तरी पण चालू शकतो. तर अशा प्रकारे मी इथं कणकीचा अजिबात वापर केला नाही आहे. जसं जसं आपण कणिक मळू तसं तशी कणिक ही छान स्मूथ आणि मस्त लवचिक होत जातो. अगदी छान कणकेला चिकी येतो. तर अशा प्रकारे इथं आपली कणिक मस्त तयार आहे. तुम्ही बघू शकता कणिक मस्त अशी मऊसूत आणि सॉफ्ट झालेली आहे.
अगदी कणकेने अशी छान तार धरली आहे. तुम्ही बघू शकता अगदी कणिक मस्त अशी मऊ सूत झालेली आहे. तर अशा प्रकारे आपली इथं कणिक पण तयार आहे, आपला पुरण पण तयार झालेला आहे. चला तर मग पोळ्या करायला घेऊया. तर याच परातीमध्ये मी आपण तयार केलेला पुरण थोडं काढून घेतलं आहे. चला तर मग अशा प्रकारे आपण पुरणाचा एक गोळा तयार करूया. पुरण तुम्हाला कितपत आवडतो त्यानुसार तुम्हाला पुरणाचा उंडा तयार करायचा आहे. एक आपण पुरणाचा उंडा केला, एक आपण कणकीचा उंडा तयार करू आणि कणिक ही पुरणापेक्षा कमी घ्यायची, पुरण हा थोडा जास्त घ्यायचा. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता पुरण मी थोडं जास्त घेतलं आहे आणि कणिक कमी घेतली आहे. यामध्ये पुरण कमी जास्त करणे हे तुमच्या आवडीवर आहे. जर तुम्हाला खूप जास्त पुरण भरलेली पुरणपोळी आवडत असेल तर तुम्ही पुरणाचा प्रमाण अजून वाढवू शकता. तर अशा प्रकारे मी कणकेची छान अशी वाटी तयार करायची आणि त्यामध्ये आपल्याला असा पुरणाचा उंडा भरायचा आहे. अगदी सहज कणिक ही मस्त स्मूथ आणि मुलायम झालेली आहे, त्यामुळे पोळी ही अजिबात फाटणार नाही, अजिबात फुटणार नाही. तुम्ही पोळी कितीही पातळ लाटा ती अजिबात फुटणार नाही. तर अशा प्रकारे आपली इथं लाटी तयार आहे. अगदी गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला अगदी थोडं प्रमाणात पीठ लावायचं आहे आणि जे एक्स्ट्रा पीठ आहे ते अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने झाडून टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला थोडं लाटीला बोटाने प्रेस करून पोळी लाटायला घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही अगदी सहज हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटायची आहे. तुम्ही पोळी कितीही पातळ लाटा, अजिबात पोळी फुटणार नाही, अजिबात पुरण बाहेर निघणार नाही. तर इथं आपली पोळी लाटून झाली आहे. तवा गरम करायला ठेवला आहे आणि अशा प्रकारे अगदी आपल्याला मीडियम ते हाय फ्लेमवर पुरणपोळी ही भाजून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अगदी सहज हलक्या हाताने पोळी ही पलटवत राहायची आहे आणि पोळीवर छान तुपाची धार सोडायची आहे. तर अशा प्रकारे अगदी मीडियम आचेवर आपल्याला पोळी छान भाजून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मस्त मऊ लुसलुसीत आणि टम्म फुगलेली अगदी गुबगुबीत आपली ही पोळी तयार आहे. मस्त अशी टम्म फुगलेली आहे, अजिबात फुटली नाही, अजिबात पुरण बाहेर निघालेला नाही. तर अशा प्रकारे मस्त असा आपण सर्वीकडे छान तूप लावल्यानंतर आपल्याला ही पोळी छान अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. अगदी मीडियम आचेवर आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण सर्वच पोळ्या करून घेऊया. तर त्याचप्रमाणे पुन्हा मी अशी ही कणकेची वाटी तयार करून आपल्याला त्यामध्ये आवडीनुसार पुरण भरायचं आहे. कमी जास्त हा तुमच्यावर आहे. तर तुम्हाला कितपत पुरण आवडतो त्याप्रमाणे तुम्ही पुरण भरा, लाटी तयार करा. अगदी मस्त असा उंडा तयार केल्यानंतर अगदी हलक्या हाताने त्याला प्रेस करा आणि नंतरच पोळीला लाटायला घ्या. तर अशा प्रकारे सर्व पोळ्या मी छान लाटून घेतल्या आणि सोबतच भाजून घेतल्या. अगदी मस्त मऊ लुसलुसीत टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या तयार झाल्या. तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त ही पण पोळी मस्त टम्म फुगलेली आहे, अजिबात फाटली नाही, अजिबात बाहेर पुरण निघाला नाही. तर अशा प्रकारे पुरणपोळी केली तर अगदी मस्त चविष्ट, खायला अगदी मऊसूत, अगदी लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांना दात नसतील ते सुद्धा ही पोळी पोटानं खाऊ शकतात, अशी ही तयार होतो. अगदी मऊ लुसलुसीत आणि मुलायम. तर अशा प्रकारे मी सर्व पोळ्या छान करून घेतल्या. अगदी सर्वांना जमेल, अगदी इतपत ही सोपी रेसिपी आहे.
तर अशा प्रकारे मस्त आपल्या पुरणपोळ्या तयार झाल्या. तर इथं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. अशी टम्म फुगलेली पुरणपोळी तुम्हाला पण खायला आवडतो का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक नक्की करा. तर अशा प्रकारे सर्वच पुरणपोळ्या मी छान करून घेतल्या. अगदी एकोणी एक पुरणपोळी ही फुगली मस्त टम्म टपोरी अगदी फुग्यासारखी. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा प्रकारे अगदी मस्त जवळपास 1 ते 1.5 तास तयार केलेली पुरणपोळी अगदी मऊसूत, मुलायम आणि कापसासारखी अगदी अजिबात पुरण न निघलेली, टम्म फुगलेली, खायला तर मस्त चविष्ट लागणारी ही पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.